स्टार क्लासेसच्या वतीने आयोजित ध्येयपथ तुमचं भविष्य तुमच्या हाती या मोटिवेशनल आणि कविताच्या कार्यक्रमाच्या साठी ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, ज्यांचं व्याख्यान आणि कविता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, ते महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम कवी गझलकार माझे स्नेही मित्र प्राध्यापक अनंत राऊत सर, स्टार क्लासेसचे तुमचे लाडके चेअरमन माझे स्नेही मित्र, या दिशा प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे, त्या दिशा प्रतिष्ठानचे संचालक आणि फिरत्या दवाखान्याचे प्रमुख, काँग्रेसचे युवा नेते सन्माननीय इसराजी सदरे, माझे स्नेही मित्र ज्यांना मी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग मध्ये UV राव म्हणून संबोधतो, ते प्राध्यापक शिवाजी उमाटे, आपल्या या स्टाफचे संचालक सन्माननीय गणेश शिंदे सर, अकॅडमिक डायरेक्टर सन्माननीय UV राव सर, माझे स्नेही मित्र राजेंद्र शिंदे, स्टाफचे सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि सर्वात जर महत्त्वपूर्ण बाब तुमच्याकडे असेल आनंद भाऊ, तर हे स्टारचे स्टार असलेले विद्यार्थी, मुद्दा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन इसराजींनी यासाठी केलंय की तुम्ही अतिशय फास्ट रिचार्ज झालं पाहिजे, तुमच्यामध्ये ती ऊर्जा तयार झाली पाहिजे, आपण ज्या पद्धतीने 2 व्हीलर चालवतो, 4 व्हीलर चालवतो, एक्सिलेटर वर पाय ठेवला आपण ती गाडी 80च्या स्पीडने, 100च्या स्पीडने, 120च्या स्पीडने जाते, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या परीक्षेला सामोरं जावं, त्या स्पीडने तुम्ही सामोरं जावं, केवळ हा एक मात्र मुद्दा हेतू ठेवून इसराजी आणि आनंद भाऊ यांच्या व्याख्यानाचा आणि कवितेचा कार्यक्रम तुमच्यासाठी ठेवला. सहसा आनंद भाऊची एवढ्या लवकर डेट मिळत नाही, पण कदाचित आनंद भाऊचं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर थोडंसं अधिकच प्रेम असल्यामुळे नुसतं प्रेम हा शब्द ऐकला की किती मोठे आहे. मला वाटतंय आनंद भाऊ आपल्या कवितेपेक्षा या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रेम करायचं जर सांगितलं त्याच्यापेक्षा पण अशा काही भांडवलीत आपण पडू नका. करायचंच असेल तर तारच्या बाहेर बघा, खास करून रिपीटरचे विद्यार्थी तरी विनोदाचा भाग कसा बाजूला ठेवू. पण मला माहिती नाही की आपण चेअरमन साहेबांना किती ओळखत आपल्या त्या स्टाफचे जे चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत, इसराजी सगळे याच्याबद्दल किती माहिती आहे मला माहिती नाही, अनुभव. पण थोडक्यात मी 5 मिनिटांमध्ये माझं अनुभव सांगतो. 5 ते 6 मिनिट मला माहिती नाही, पण ते गरजेचं आहे. तुम्ही ज्या संकुलामध्ये बसता, कारण भाऊ या संकुलाचं नारळ माझ्या हस्ते फुटलेलं आहे आणि या संकुलामध्ये त्याच्यानंतर पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांच्या समोर येतो. म्हणजे खऱ्या अर्थाने माझं भाग्य मी समजतो की एवढ्या पवित्र आणि भविष्यातील भारत घडवणाऱ्या तरुणांसाठी जे संकुल उभा टाकलं आहे त्याचं नारळ माझ्या हाती होतं.
मी इस्रायलबद्दल थोडं सांगतो. मी अनुभव कधी विनोदाने त्यांना म्हणतो राव सर की इस्रायल खरं तर हे एज्युकेशन फील्ड असं तुम्हाला काही रुची नाही, हे तुझं क्षेत्र नाही, पण का तुम्ही इकडे एवढा वेळ देता? त्याचं एकच उत्तर असतं की मी किती समाधानी आहे, मी किती मोठा झालो, मी किती पैसा कमवलो, याच्यापेक्षा जास्त माझी श्रीमंती कुठं मोजायची असेल तर माझ्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त किती विद्यार्थी यशस्वी झाले याच्यावर माझ्या श्रीमंतीची उंची मोजली जाते. प्रामाणिकपणा तुमचे चेअरमन तुमचे स्टाफचे अध्यक्ष इस्रायल घ्यायचे. मी ठरवून बोलतो याचा भाग नाही, माझे मित्र पण बोलतो याचा भाग नाही. हा एक भाग जर बाजूला सोडला तर आम्ही भाऊ इस्रायल यांच्या 16 बँक आहेत. 1200 ते 1500 कोटी रुपयाचं त्याचं वार्षिक टर्नओव्हर आहे. त्यांच्या 1ली ते 12वी पर्यंतच्या 12 एज्युकेशन ग्रँटेड संस्था आहेत. विचार करा, 24 तास जरी त्यांनी बँकेमध्ये दिले तर कमी पडतील, 24 तास कमी पडतील. इतका व्यस्त असणारा माणूस, इतका काम करणारा माणूस मी गेली 3-4 वर्षाला सातत्यानं पाहतो. उद्घाटन झालं नसतो. 24 तासामध्ये 12 तास जरी समजा त्यांच्या कामाला दिले तर राहिलेल्या 12 तासामध्ये 6 तास झोप आणि 6 तास हे दिवसातले 24 तास असल्यासारखे स्टाफवर त्याचं लक्ष असतं आणि विद्यार्थ्यावर लक्ष असतं. राजकारणाचा वेगळा, समाजकारणाचा वेगळा, त्या दिशा प्रतिष्ठानचा अध्यक्ष त्याचा उल्लेख त्यांनी केला. दिशा प्रतिष्ठान हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे. समाजातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करत असते दिशा प्रतिष्ठान. आणि मागच्या 5 वर्षामध्ये आनंद भाऊ दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 6 कोटी रुपयाची मदत आम्ही करू शकतो. आरोग्यामध्ये 10 कोटी रुपयाची मदत गरीब माणसांना, गरीब रुग्णांना आम्ही करू शकतो. हे 5 वर्षाचं काम केलं. आणि ज्या फिरत्या दवाखान्यामधून आम्ही 10 कोटी रुपये गरिबांना मदत केलो त्या फिरत्या दवाखान्याची पूर्ण जबाबदारी इस्रायल यांची आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही की मराठवाड्यामधला पहिला फिरता दवाखाना हा आम्ही चालू केला अभिजित भाई यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या पुढाकारातून. जे दररोज 2 गावांचा फिरता दवाखाना जातो. इथून 50 किलोमीटर 80 किलोमीटर यायला लागली दररोज न चुकता. कधीतरी तुम्ही एक दिवस तुमचा क्लास चुकला असेल पण आमचा फिरता दवाखाना ग्रामीण भागात चुकत नाही. आणि ते जाऊन काय करते तर गरीब रुग्णाची तपासणी करते, पुण्या रुग्णाची तपासणी करते. ज्या रुग्णांना चहा प्यायचा असेल तर 5 रुपये भेटत नाही, घरी काही पत्ती आणायची असेल तर 2 रुपयाची पत्तीची पुडी आणायला त्याच्याकडे पैसे नाही, अशा रुग्णांची त्या गावात जाऊन त्याची तपासणी करून त्यांना औषध गोळ्या देऊन जर त्यांना काही दुर्गम आजार असतील मोठे तर त्यांना लातूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी घेऊन जाऊन मोफत त्यांचं ऑपरेशन करण्याचं काम दिशा प्रतिष्ठानच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून होतं. आणि त्याची पूर्ण जबाबदारी इस्रायल यांची आहे. बघा, बँकेच्या माध्यमातून त्यांना 4 पैसे मिळत असतील, संस्थेच्या माध्यमातून 4 पैसे मिळत असतील, तुमच्या फीच्या माध्यमातून 2 पैसे त्यांना मिळत असतील, 4 पैसे. जे काही असेल पण हे सामाजिक काम करून 8 पैसे पदरला नुकसान करून घेण्याचं काम सध्या करत असतात. ही जाणीव हे संवेदनशील मन त्यांच्या मनामध्ये जे विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे अगदी त्याच पद्धतीची भावना किंवा त्याच्या पुढची भावना हे स्टाफच्या विद्यार्थ्यांच्या आणि मला वाटतं की त्याच्या स्टाफच्या प्रती आहे मला वाटतं. आणि केवळ हे एकट्या काम नाही, ते जरी चेअरमन असते
केवळ सगळं श्रेय या क्लासच्या माध्यमात त्यांचंच आहे असंही म्हणत नाही आनंद भाऊ, की आपल्याला माहिती आहे की एखाद्याला जर पाठीमागं सरकायचं असेल किंवा त्याला मारायचं असेल तर आपण एका बोटाने जर मारलो तर ते पाठीमागं सरकू शकत नाही, आणि हे 5 बोटांमध्ये आपण एक बोट करून जर त्याला सरकवतो त्याच्यापेक्षा दुप्पट पाठीमागं जाऊ शकतो. अगदी त्याच पद्धतीनं जितकं काम इस्रायलचे या स्टाफसाठी करत असतात तितकंच मुलाची साथ आदरणीय गणेश शिंदे सर त्यांना गंभीरपणे देत असतात. आनंद भाऊ मोठे कवी आहेत का? नक्कीच आहेत, पण आनंद भाऊला मोठं करण्यामध्ये त्यांची आई असतील, त्यांचे वडील असतील, त्यांचा भाऊ असतील, त्यांचा मित्र परिवार असतील, त्यांचे गुरु असतील, यांचं तेवढंच योगदान आहे जे आज आनंद भाऊच्या प्रसिद्धीचं आहे. तितकंच काम युवी राव सर असतील, ते सगळे स्टाफ असतील ते करत असतात. आणि मला वाटतंय गणेश शिंदे सर, आपण ज्या पद्धतीने इथं लक्ष देता, इस्रायल नक्कीच बाहेर नाही, बाकी सगळ्या गोष्टी ते बाहेर मॅनेज करत असतील, पण इथं 24 तास उभं टाकून म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर कोणा तर गणेश शिंदे सर आहे, इस्रायल सर नाही. म्हणून खऱ्या अर्थाने इतकंच हे इस्रायल यांचं आहे, तितकंच गणेश शिंदे सरांचं आहे आणि त्या सगळ्या स्टाफचा आहे. मागे खूपदा आमचे इस्रायल डिस्कस होत असतं स्टाफच्या बाबतीत, कदाचित कुणाच्या कानावर आलेलं नाही माहिती नाही, पण इतकी पवित्र भावना इथल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत इस्रायलच्या मनात आहे. म्हणजे जेवढी श्रद्धा आपली देवावर असते, बघा मी परत एकदा आपल्याला सांगतो, मी काही भावनिक होऊन बोलत नाही, त्याचा अभिप्राय बोलत नाही, मला माझा स्वभाव नाही की कोणाची खोटी प्रशंसा करावी. कारण ते मागच्याही काम ते कार्यक्रम मी बोललो, जर तसं पुढे प्रसंग झाला तर मी भाषणच करत नाही. त्याच्यापेक्षा ते निर्मळ एखाद्याची खोटी प्रशंसा केली ते आपल्या बुद्धीला पडत नाही, समोरच्याला तर सोडून द्या. म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रती जेवढी देवावर आपली श्रद्धा असते, भावना असते, प्रेम असतं, तितकीच भावना तितकंच प्रेम आपल्या सर्व कर्मचाऱ्यांवर अवसर इस्रायल यांचा आहे. कित्येकदा आम्ही जवळून पाहिलेल्या बोलताना आपल्या हाती लक्षात आलं. म्हणून या सर्वांचा वाटा या स्टाफच्या माध्यमातून आहे. हे सगळं अतिशय उत्तम काम मागच्या 3 वर्षापासून सातत्याने करत आहे. आणि आपली संख्या पाहता मी काही यांच्या मेहनतीची पावती वेगळी द्यावी अशी होऊ शकणार नाही, कारण एवढ्या कमी काळामध्ये 2,500 संख्या या स्टाफ मध्ये यावी ही खऱ्या अर्थानं यांच्या यशाची पावती आहे. आणि ज्या विश्वासाने तुम्ही या स्टाफमध्ये प्रवेश करता, ज्या भविष्याचा विचार करून तुम्ही या स्टाफमध्ये प्रवेश करता, सगळेच यशस्वी होतील की नाही मला माहिती नाही. आपण सगळेच यशस्वी व्हावे ईश्वरची प्रार्थना, पण बरेचदा काय होते की प्रत्येकाचा बुद्ध्यान वास्तविकतावर सारखी नसते. बरेच जणांना यश येते, कोणाला अपयश येतं. आणि समजा कदाचित अपयश आलंच तर काय केलं पाहिजे हे अनुभव सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिसलं. अनुभव मला वैभव देशमुखच्या 4 लाईन आठवल्या. वैभव देशमुख म्हणून कदाचित आम्ही मित्रच असतील. काय आता हे एवढं माझं, कारण यांना हे सगळं आज ऐकायचं नाही, भाषण ऐकायचं नाही, यांना तुम्हाला ऐकायचं. हे हा म्हणून म्हणजे सोडून डबले तुम्ही थांबा. या काळ्या सुद्धा माझ्या जाण्याने तुमच्या येण्याच्या आहे. वैभव जोशीच्या 4 लाईन, वैभव जोशीच्या 4 लाईन सांगतो आठवतो मला माहिती विसरल्या तर त्याची क्षमा मागतो. म्हणजे कशावर सांगतो तेही सांगतो की अशी सरस्वती पुत्र ज्यांना आम्ही म्हणतो आनंद भाऊ राऊत, अशी माणसं आपल्या कॅम्पसमध्ये येणं भाग्य, आपल्यासोबत संवाद साधणं भाग्य. तुम्ही जर युट्यूबला टाकला आनंद राऊत इतकं जर शब्द टाकला तर त्यांचे कुठं कार्यक्रम, किती मोठे कार्यक्रम, किती व्ह्यूअर्स, काय कॉमेंट हे जर आपण बघितला
तर तुम्हाला प्राऊड फील वाटेल की या माणसांना आम्ही 5 फुटाच्या अंतरावर बघितलो. यांचा कार्यक्रम आम्ही आमच्या स्टार क्लासेसमध्ये ठेवला. इतक्या मोठ्या उंचीचा माणूस. म्हणून ते कधी कधी अशी माणसं इकडे आले की बरं वाटतं. अशी 4 महिने आणि तुमचं वय आहे म्हणून सांगतो, कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटतं. बघा, ऐकायचं मिस करू नका. ऐकायचं मिस केलं की काहीतरी एक चांगलं अनुभव तुम्ही मिस केलो. कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटतं. तिचं पाऊल आपल्या दारी आलं की बरं वाटतं. आमच्या अनुभव बघा, तर ह्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की काय लेवलचे सगळे तरुण आहेत. कधीतरी मनासारखं घडलं की बरं वाटतं. तिचं पाऊल आपल्या दारी आलं की बरं वाटतं. दिवसभर नुसताच गुंगाट, नुसतीच धावपळ. रात्री तिच्या आठवणीत पडलं की बरं वाटतं. पण हे सगळी आठवण कधी, ती रात्र कधी, तर मला वाटतं ते जेईची नीटची एक्झाम झाल्या दिवशीची संध्याकाळची रात्र. एवढंच या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त होतो. आधीचा वेळ घेणार नाही. अनुभव पुन्हा एकदा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आपण या आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हा. काय शुभेच्छा या निमित्ताने आपले आलं तर आपण सगळी जाऊ नये. मंचावरील सारे म्हणजे आपल्या पाठीमागे आपले पालक म्हणून, आपले गुरु म्हणून, आपला भाऊ म्हणून आम्ही कायम तुमच्या पाठीमागे राहू. जिथं कुठं गरज वाटेल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठंही, म्हणजे आम्ही कुठंतरी कमी पडू, मी आपल्याला खात्रीने विश्वासाने सांगतो, आपला भाऊ म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुठं जरी तुमच्याला शिक्षणाची अडचण आली तर फक्त एक फोन आपण विश्रांती करा. मला वाटतं की आपलं ते सोल्युशन केल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्यांची आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.